नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे अनुराग आणि आत्तापर्यंत या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सगळा इंग्लिश कंटेंट बघत होतात. तो रिलेटेड होता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट और फुल स्टॅक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रिलेटेड. पण आता मी एक बदल करतोय. आता ह्यापुढचा सगळा कंटेंट तुम्हाला मराठीत बघायला मिळणार आहे आणि माझा हा सगळा कंटेंट माझ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मित्रांसाठी असणार आहे, ज्यांना एआय आणि एआय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रिलेटेड गोष्टी शिकायच्या आहेत. ज्यामध्ये आपण एक बेसिक चॅटबॉटपासून ते एक एजंटिक ॲप लाईक गिटअप कोपायलट बनवायला शिकणार आहोत. तर चला तर मग आपण आपल्या पहिल्या व्हिडिओकडे जाऊ. आपण या व्हिडिओमध्ये बघणार हाय लेवल ओव्हरव्ह्यू ऑफ जनरेटिव्ह एआय वर्सेस एआय एजंट किंवा एजंटिक एआय याबद्दल आपण शिकणार आहोत. जसं की हा पहिला व्हिडिओ आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त त्यांचे हाय लेवल ओव्हरव्ह्यूज बघणार आहोत. जर आपल्याला इन डेप्थ जायचं असेल या टॉपिक्समध्ये, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये जाऊ. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की मी ह्याच्यावर ह्या सगळ्या डिटेल टॉपिक्स वर व्हिडिओ बनवू का? पण ह्या सगळ्या कॉन्सेप्ट बघण्याआधी आपल्याला बेसिक्स माहिती पाहिजेत एआयचे. जर जे कोणाला नाही माहिती असेल, तर बेसिकली एआय इज अ व्हेरी ब्रॉड फील्ड वेअर तुमचे जे मशीन लर्निंग झाले किंवा डीप लर्निंग किंवा जनरेटिव्ह एआय ह्या गोष्टी येतात. बेसिकली एआय म्हणजे आपण एक सिस्टीम क्रिएट करतो आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ह्युमन इंटेलिजन्सची गरज लागते आहे. जसं की एक्झाम्पल्समध्ये आहेत अंडरस्टँडिंग ह्युमन लँग्वेज, कम्प्युटर विजन किंवा रोबोटिक्स. जर आपण कम्प्युटर विजनचं एक्झाम्पल घेतलं, तर लेट्स से तुमच्याकडे कोणतरी इमेज आहे आणि ती तुमच्या कम्प्युटरला तुमच्या सिस्टमला देऊन कम्प्युटर किंवा सिस्टमला देऊन विचारायचं की दिस इज अ कॅट ऑर दिस इज अ डॉग ऑर ही इमेज काय आहे. जर हे तुम्हाला रिकग्नाईज करायचं असेल, जर हे तुम्हाला नॉर्मल प्रोग्रॅमिंगमध्ये करायचं असेल, तर दिस इज नॉट पॉसिबल, राईट. तुम्हाला ईच अँड एव्हरी पिक्सल ची कंडिशनल टाकायला लागेल आणि जरी तुम्ही टाकलीत तरी ते इट विल बी नॉट पॉसिबल. इट विल बी ते फेल होईल, राईट. कारण की प्रत्येक इमेज वेगळे असणार आहे आणि त्याचे पिक्सल्स किंवा रेझोल्युशन्स वेगळे असणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला एआयची गरज लागते, जिथं ज्या गोष्टींमध्ये आपल्याला ह्युमन इंटेलिजन्स लागतो आहे, ह्या गोष्टी करण्यासाठी तिथं आपल्याला एआय लागतो. आणि जसं की मी म्हणलो की एआय ही खूप ब्रॉडर टर्म आहे, ज्याच्यामध्ये तुमचे हे सगळे कॉन्सेप्ट मशीन लर्निंग झाले, डीप लर्निंग झाले. तर एआय बेसिकली इज अ ब्रॉडर कॉन्सेप्ट, जे फक्त एक अम्ब्रेला आहे आणि ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे जसं की ML मशीन लर्निंग ही ब्रांच ऑफ एआयच आहे, ज्याच्यामध्ये आपण बेसिकली मशीन्सला ट्रेन करतो बेस्ड ऑन सम डेटा. त्याचं एक सोपं उदाहरण म्हणजे स्पॅम डिटेक्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही नवीन ईमेल आला तर तो स्पॅममध्ये कॅटेगराईज होतो. तर बेसिकली ही सिस्टीम गुगलने कशी डेव्हलप केली, बेसिकली त्यांनी एक मशीन लर्निंग अल्गोरिथम त्यामध्ये खूप सारे स्पॅम ईमेल्स फीड केले आणि त्यानंतर मशीनने एक काही पॅटर्न्स फाइंड केले आणि बेस्ड ऑन दॅट पॅटर्न तुमचं एक अल्गोरिथम ट्रेन झालं, ज्यामध्ये आता कुठलाही नवीन स्पॅम ईमेल आला तर तो कॅटेगराईज स्पॅम होतो किंवा एखादा नॉर्मल ईमेल असेल तर तो नॉर्मलमध्ये कॅटेगराईज होतो. तर आपण आता डीप लर्निंगबद्दल बघणार आहोत. अगेन दिस इज ऑल्सो सबसेट ऑफ मशीन लर्निंग, पण ह्याच्यात आपण थोडेसे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व करतो, लाईक इमेजेस, व्हिडिओज और स्पीच रेकग्निशनबद्दल. बेसिकली ह्याच्यात आपण वापरतो आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आणि ही एक बेसिकली फॅन्सी कन्सेप्ट आहे, बट ही कन्सेप्ट आपल्या ह्युमन ब्रेनपासूनच डिराईव्ह केलेली आहे. जसं की ह्याच्या एक्झाम्पलमध्ये आहे तुमच्या आयफोनचं फेशियल रिकग्निशन झालं किंवा एखादी इमेज रिकग्निशन, ज्याच्यामध्ये आपण वी आस्क सिस्टम टू रेकग्नाइज इज दिस इज अ कॅट, इज दिस इज अ डॉग ऑर एनिथिंग, राईट. तर हे एक्झाम्पल्स झाले डीप लर्निंगचे. तर त्यानंतर तुमचं येतं जनरेटिव्ह एआय. जसं की जनरेटिव्ह एआय हा एक पार्ट आहे डीप लर्निंगचा. डीप लर्निंगमध्ये खूप पार्ट आहेत, पण जनरेटिव्ह एआय हे एक त्यातला एक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये बेसिकली आपण डीप लर्निंग मॉडेल्स यूज करून नवीन डेटा जनरेट करतो, लाईक टेक्स्ट, इमेजेस और व्हिडिओज, जे की तुम्ही आता ChatGPT यूज करता. हा थोडा हाय लेवल ओव्हरव्ह्यू होता एआयबद्दल. मी खूप डिटेलमध्ये कॉन्सेप्ट्समध्ये नाही गेलो मशीन लर्निंगची किंवा डीप लर्निंग, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल जर मी हे सगळ्या गोष्टी कव्हर करत बसलो तर. ओके, तर आपण आता आपल्या नेक्स्ट मेन कॉन्टेंटकडे येऊयात की व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन
दिस जनरेटिव्ह ए आय वर्सेस ए आय एजंट किंवा एजंटिक ए आय. तर जसं की आपण आता बघितलं, जनरेटिव्ह ए आय बेसिकली एक टाईप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ज्याच्यामध्ये आपण न्यू कॉन्टेंट क्रिएट करतो बेस्ड ऑन तुमच्या प्रॉम्प्ट किंवा टेक्स्टवरनं. जर तुम्ही स्पेसिफिक एक्झाम्पल बघायला गेला तर टेक्स्टमध्ये तुम्ही ChatGPT वापरता. तुम्ही एखादा आर्टिकल लिहिता किंवा ईमेल लिहिता किंवा एखादी स्टोरी बनवता, किंवा त्यानंतर तुम्ही इमेज जनरेट करू शकता बेस्ड ऑन युअर टेक्स्ट प्रॉम्प्ट. त्यात बरेच काही बेसिकली त्यात वेगवेगळे मॉडेल्स यूज होतात. डॅली झालं किंवा मिडजर्नी किंवा ओके. पण ते आता वर्क कसं करतं, तर ते आपण थोडक्यात आता बघूया की जनरेटिव्ह ए आय वर्क कसं करतं. तर बेसिकली जर आपल्याला टेक्स्ट किंवा कोड जनरेट करायचा असेल तर आपण लार्ज लँग्वेज मॉडेल्स वापरतो. आपण लार्ज लँग्वेज मॉडेल्सबद्दल इन डिटेल कधीतरी नंतर बोलूया, कारण की ह्यातले प्रत्येक टॉपिक खूप डेप्थमध्ये आहेत. पण आता आपण जस्ट ओव्हरव्ह्यू बघूया. तर बेसिकली टेक्स्ट आणि कोड जनरेशनसाठी आपण लार्ज लँग्वेज मॉडेल यूज करतो. जसं की आपले लँग्वेज मॉडेल्स आहेत ChatGPT और क्लॉड किंवा जेमिनीचे मॉडेल्स. आणि बेसिकली हे अंडर द हुड तुमचं ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर वापरतात, अँड इट इज बेस्ड ऑफ न्यूरल नेटवर्क्स, राईट. जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरबद्दल वाचायचं असेल तर तुम्ही, जसा की एक पेपर पब्लिश केला होता गुगलने 2017मध्ये आय गेस. त्याचं नाव आहे अटेन्शन ऑल यू नीड. त्याची एक मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर ते तुम्ही नक्कीच वाचा. तर बेसिकली ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर तुमचं LLM हे बनलेलं आहे आणि ते ड्राईव्ह करतो तुमच्या टेक्स्ट अँड कोड जनरेट करण्यासाठी. देन तुमच्याकडे इमेजेस जनरेशन आहे, ज्याच्यामध्ये तुमचे डिफ्युजन्स मॉडेल्स आहेत, जे तुमचे टेक्स्ट टू इमेज किंवा व्हॉइस टू इमेज जनरेट करून देतात. देन देर आर व्हिडिओ जनरेशन मॉडेल्स, अगेन फ्रॉम टेक्स्ट टू व्हिडिओ और व्हॉइस टू व्हिडिओ ते जनरेट करून देतात तुम्हाला. इमेजेस आणि व्हिडिओजला डिफ्युजन मॉडेल्सच आपण यूज करतो, कारण की व्हिडिओज पण एक काइंड ऑफ फोटोज असतो, म्हणजे मल्टिपल फोटोज स्टिच टुगेदर. सो जर एखादा व्हिडिओ बघितला तो तुमचा असतो 30 किंवा 60 FPS. बेसिकली 30 किंवा 60 फोटो एका सेकंदामध्ये ॲड केलेले आहेत असं. सो इमेज आणि व्हिडिओ जनरेशन आहे. तर हे झालं आपलं जनरेटिव्ह ए आय. तर यानंतर आपण बघणार आहोत AI एजंटबद्दल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक AI एजंट म्हणजे एक हुशार डिजिटल वर्कर. एक बेसिक AI चॅट ॲप्लिकेशन फक्त तुमच्या प्रश्नांचं ऐकून उत्तर देईल, पण एक एजंटिक ॲप त्या पलीकडे जाऊन ॲक्शन घेऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही ChatGPTला विचारलं की लाईव्ह क्रिकेटचा स्कोअर काय आहे, तर तो सर्चिंग फॉर वेब असं दाखवतो आणि त्यानंतर तुमचं उत्तर देतो. जर ChatGPT एक बेसिक चॅटबॉट असता तर हे तो उत्तर देऊ शकला नसता, कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं, जेन AI ॲप्स हे एक LLM वापरून तुम्हाला माहिती देतात, पण त्याची एक नॉलेज कट ऑफ डेट असते. त्यानंतर जे काही डेटा इंटरनेटवर आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्याकडे नसते. तर हा इश्यू सॉल्व करण्यासाठी आपण डेव्हलप करतो AI एजंट, जो फक्त उत्तर देत नाही तर ॲक्शनही घेतो. जसं की तो लाईव्ह स्कोअर मिळवण्यासाठी तो वेबसाईट क्रॉल करेल किंवा API कॉल करून डेटाबेसमध्ये तुमचा लेटेस्ट डेटा फेच करेल, किंवा जर तुम्हाला पाहिजे तर एखादा युजरसुद्धा क्रिएट करेल. म्हणजेच AI एजंट इज इक्वल टू LLM प्लस टूल प्लस ॲक्शन्स. तर बेसिकली एक AI एजंटमध्ये LLM हे ब्रेन आहे जे विचार करतं. MCP सर्व्हर सारखी फ्रेमवर्क, काही टूल्स वापरून एजंट बाहेरील जगाशी कनेक्ट होतो. तर आता आपण आपल्या नेक्स्ट टॉपिकवर जाऊया, जो की आहे एजंटिक AI. सोप्या भाषेत सांगायचं तर पुढच्या लेवलचं AI, जे फक्त ॲक्शन घेऊन थांबत नाही तर स्वतः प्लॅन बनवून अनेक स्टेप्ससुद्धा एक्झिक्यूट करतं. एक AI एजंट एका टास्कसाठी काम करतो, पण एक एजंटिक AI ॲप सतत विचार करतं, अंतिम गोल काय आहे, ते गोल साध्य करायला कोणते स्टेप घ्यावे लागतील, प्रत्येक स्टेप नंतर पुढे काय करायचं हे सगळं बघतो. तर चला हे आपण एक एक्झाम्पलने समजू. आपण एका ट्रिप प्लॅनर एजंटिक ॲपला फक्त सांगितलं, मला पुढच्या महिन्यात गोवा ट्रिप प्लॅन करायची आहे 3 दिवसासाठी आणि बजेट आहे 25,000. तर तुमचं एजंटिक ॲप इंटरनेटवरून वेबसाईट क्रॉल करून API कॉल्स करून फ्लाईट शोधेल व त्यांची तुलना करेल. त्यानंतर ते हॉटेल तपासेल आणि तुमच्यासाठी बुकिंगसुद्धा करेल. तुम्हाला ठिकाणं पाहण्यासाठी आयटनरीसुद्धा तयार करेल.
हवामान बघून तो तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी ॲडजस्ट करेल. त्यानंतर या संपूर्ण ट्रिपसाठी तो एक तुमचं कॅलेंडरसुद्धा बुक करेल. म्हणजेच एजंटिक ॲप सतत प्लॅन, एक्झिक्यूट, रिपीट करत राहतं जोपर्यंत तुमचा गोल कंप्लीट होत नाही. थोडक्यात सांगायचं तर एक एजंटिक AI इज इक्वल टू AI एजंट प्लस ऑटोनॉमी प्लस मल्टी स्टेप रिझनिंग. आपण एजंटिक AI फ्रेमवर्क्स डेव्हलप करू शकतो लँगचेन किंवा लँग्राफ, ऑटोजेनसारखे फ्रेमवर्क वापरून. तर मित्रांनो, आज आपण समजलं की AI म्हणजे नक्की काय, AI एजंट काय आहे, एजंटिक AI म्हणजे नक्की काय आहे. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हे एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल कोडिंग सुरू करणार आहोत. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.